पण तरालई न्यारी, गावलई भारी पण तरालई न्यारी. सका तुका गावातले सगळेजण आलेत ना मीटिंगला? अहो सरपंच नाना साहेब राहिलेत ना, गणेश शेठ राहिलेत ना. कुठे ते दोघ जण? बघा लवकर. हे बघा, नाव येतात सैतान हाजीर. ओ सरपंच, काय मिळ आज? सगळं गाव गोळा केलंय तुम्ही इथं. बरं झालं लहान असेल तुम्ही आले. बरं एक काम करा, थोडं गणेश शेठला फोन लावा बरं आता. माझा संपलाय बॅलन्स, मी नसतो लावित त्या गणेश शेठला फोन. तुम्हीच लावा. द्या बरं मला 100, लावतो मी त्यांना फोन. राहू दे नानासाहेब तुम्ही. सरपंच गावाच्या भल्याचा विचार आहे. अहो विरोधक असला तरी घ्या बोलून त्याला फोन लावा गणेश शेठला. बरं बरं ठीक आहे ठीक आहे, चला. कारण गावाच्या भल्याचा विचार आहे, मी लावतो गणेश शेठला फोन. हॅलो गणेश शेठ, गावात मंदिराजवळ आपल्या नवरात्रीची मीटिंग चालू झाली आहे. लवकर या बरं इथं मंदिरापाशी. हा या लवकर ये. अहो हे आता जोत आणायची, गावाचं नियोजन आहे. बघा ते गणेश शेठ पण आले. हा अरे वा, आज लय भारी वाटलं कडे. आज काहीतरी गावातल्या कार्यक्रमासाठी सगळं गाव एकत्र झालेलं बघून. बरं झालं, आता सगळे जमलेत. आता लवकर सांगा काय काय नवरात्रीचं नियोजन करायचं. पटापटा नियोजन करू म्हणजे, आणि लवकर सगळेजण तयारीला लागू. सरपंच आपण काय करू माहितीये का? नवरा उतरणार गौतमी पाटले जाणू गावात. गौतमी पाटील म्हणलं मी पण नाचणार. तसं असेल ना तर हिवाळी आणि हिवाळी हे तुमचं तुम्ही बघा. चांगला कार्यक्रम ठेवू, गावची एकी आलेली आहे, सगळ्या गोष्टी चांगल्यापैकी साजऱ्या करू, नवरात्रात चांगला उत्सव करू. मला पण तुमचं म्हणणं एकदम बरोबर पडतंय. आपण सगळेजण मिळून गावाची वर्गणी जमा करतोय, सगळ्यांच्या सहमतीनेच आपण गावात चांगला कार्यक्रम करू. पण मला तर असं वाटतं, कार्यक्रम एखादा बाहेर आणण्यापेक्षा आपण आपल्या गावात मध्ये पण चांगले मोठे मोठे कलाकार आहेत, आपण त्यांच्यामधनं एखादं चांगला संदेश देणारं नाटक बसवू आणि ते नाटक आपल्या गाववाल्यांना दाखवू. आपण 9 दिवस नवनवीन कार्यक्रम घेऊ, जेणेकरून गावाच्या भल्यासाठी असतील, जेणेकरून गावाला चांगला संदेश जाईल, जेणेकरून आपल्या गावाचं नाव तालुक्यात नाही तर जिल्ह्यापर्यंत जाईल. तुम्ही काय करा, जे आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रम आहे हेच आणा. आज जोत आणायची, याचं नियोजन करा. सरपंच, बऱ्यापैकी वर्गणी पण गावातली जमा झाली, आणि ज्यांची झाली नाही ना त्यांना पण बऱ्यापैकी फोन केलेले आम्ही सगळ्यांनी. अहो सरपंच, सकाळपासून वर्गणीच गोळा करतो. 80% वर्गणी गोळा झालेली. जी वर्गणी जमा झाली ना ती माझ्याकडे द्या तुम्ही. मी बरोबर कार्यक्रम लावतो बघा सगळा. काय बोलताय तुम्ही? तुमच्याकडे वर्गण दिलं, तुम्ही देवाचा कार्यक्रम तर करायचा नाही, पण गावाचा कार्यक्रम लावताना बघा पद्धतशीर. 4 वाजता मोठ्याला आज इथून जोत आणायला जायचंय. जे जो ताना जातील त्यांनी कुणी दारू प्यायची नाही, कोणतं व्यसन करायचं नाही. आपण हातामध्ये देवीची मशाल धरतोय हे लक्षात ठेवायचं, आणि सगळ्यांनी तयारी लागायचं. आणि आज किती जायचं आपल्याला सगळ्यांना? बरोबर 4 वाजता मंदिरापासून आपल्याला निघायचं. त्यामुळे सगळ्यांनी आपापली तयारी करून व्यवस्थित मंदिरापाशी यायचं. 4 वाजता मग आता जमू सगळे. मला काय आहे का काय? मागचं काय? अय बुटक्यांनो, हात धुवा लवकर. या असले मंदिर मी आतापर्यंत 50 धुतले असते. किती वेळ लावताय तुम्ही? धुवा बरं लवकर जरा. ती सगळं निर्म्याचं पाणी केलंय, सगळं चकाचक 2 काढाय सगळं पाहिजे. नाही नाही हो सरपंच, तुम्ही सारखा तुम्ही बोलतो सगळं नाही का? मध्ये नका नाही येऊ तुम्ही साईडला. हो ना, तुम्ही राहू द्या. तुम्ही असं म्हणा मंदिर लवकर धुवून थांबा तुम्ही. आपलं तुम्ही काम करा. हे नानाच्या कडे लावून हे तुमचं असं बघा, चाललो माझं मग मी. चला चला. हे ना तुझ्या पाया पडतो कडे, तुझा पहिलं इथून. तू इथं आम्हाला बी काम करून द्या ना, तू बी करी ना काम. द्या बरं 50, मग मी जातो मग इथून. काय लागत तू जा बाबा पहिलं तर इथून. काय रोजचं तुझं 50 100 देऊ कटाळा आला आम्हाला तुला. बघून घेतो तुम्हाला.
मी बघितले सरपंच नाटक करते हारण करते 50 रुपये दिला नाटक करते हे सगळं पैसे तर एवढं याच्यासाठी करते एवढं आराम करू रोजच याचं काय तुम्हाला माहित नाही काही माझा आप्पा बी जीवाचा नाही एवढा काम करून कसे मग 50चे 500 द्यावे लागले चांगले 50 मागितले होते जमलं नाही आणला मग 500 कसे दिले आता ना म्हणतात मला पण
फोन द्या ना जरा. का रे बाळा, ताईची आठवण झाली का? नाही हो, अपेक्षेला फोन करायचा होता. हा हे घे बाळा. अप्पा अरे ते काल चिठ्ठीवर पण नंबर बरोबर दिलाय ना तू? गणेश शेठ, तेवढं शाळेत कधी लक्ष देऊन लिहिलं नाही, तेवढं लक्ष देऊन नंबर लिहिलाय तुमचा. तू बरोबर दिला, मग फोन कस काय येणार आता आणि पण? येईल गणेश शेठ, थोडं देत जरा. ए अप्पा, हे फोन इकडे घे. मारला का आता? झाला ना फोन कट. आता काय करू ते फोन घेऊन? फोन तर नाही होऊ दे, मग सांगतो तुला आता. मी सांगत होतो फोन उचल म्हणून पटकुनी. हॅलो, कोण बोलतोय? अरे गणेश बोलतोय, ओळखलं नाहीस का? अरे हो, तरी पण विचारलं. ठीक आहे, काय करतेस? जेवण झालं का? नाही अजून, करायचंय. तुझं झालं? ते काय नाही, वाट बघत होतो सकाळपासून तुझ्या फोनची, म्हणलं फोन येतोय का नाही. हो का? हो, खूप दिवस झालं काहीतरी बोलायचंय मला तुझ्याशी, पण बोलता आलं नाही. मला भेटून बोलायचंय तुझ्याशी काहीतरी. बरं ठीक आहे, चालेल. कुठं भेटायचं मग? ऐक ना, आपण मागच्या वेळेस रात्री बघ एक दिवशी शेकोटी करायला भेटलो होतो आपण. शेकोटी केली ती, तिथं जमल का तुला यायला? चालेल, संध्याकाळी भेटूया मग. पण आठवणी बरं का, मी वाट बघतोय. रात्री बरोबर 7 वाजता तू आली पाहिजे. बरं बरं ठीक आहे, चालेल. मी येते नक्की. मामा आले, ठेवते फोन. हो चालतंय, बाय. बोलली का अपेक्षा संग? हो झालं. काय बोलली अपेक्षा? अहो काही नाही, ती बोलत होती आज ये संध्याकाळी गप्पा मारायला. बरं तुझाच येईल का मी येऊ? नाही नाही, मी जाईन की. चल मी गावात चक्कर मारून येतो.